बातमी नाशिकमधून नाशिकमधील जीएसटी अधिकारी लाच प्रकरणी तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। सोमनाथ पागे, मच्छिंद्र दोंदे, अमित जाधवांना कोठडी सुनावण्यात आली आहे। बांधकाम व्यावसायिकावरील कारवाईच्या तपासासाठी लाच मागितली होती। 1,20,00,000ची लाच मागितली होती आणि ही लाच स्वीकारताना या तिघांना पोलिसांनी रंगेहात पकडलं होतं। नाशिकमधील हे प्रकरण आहे। एका व्यावसायिकासंदर्भात ही बातमी समोर येते। व्यावसायिकाचे काही प्रश्न होते ते मिटवण्यासाठी लाच मागितली होती आणि या प्रकरणी तिघांना अटक केली गेली होती। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, या तिघांना रंगेहात कसं पकडलं आणि त्यानंतर आता नेमकी काय कारवाई होणार आहे? जगदीश, 2 दिवसांपूर्वी मुंबई एसीबीने नाशिकमध्ये येऊन जीएसटी कार्यालयामध्ये ही संपूर्ण कारवाई केलेली आहे। 2 जीएसटीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना 20 लाख रुपयांची लाच घेताना मुंबई एसीबी कडून त्यांना रंगेहात हे अटक करण्यात आलेली होती। एक बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांच्यावरती कारवाई सुरू होती आणि ती कारवाई थांबवण्यासाठी 1,20,00,000 रुपयांची लाच मागितलेली होती आणि पहिला हप्ता म्हणून हे दोघंही 20 लाख एक या सगळ्या प्रकरणामध्ये खाजगी व्यक्ती सुद्धा होता। हे 2 अधिकारी आणि ती खाजगी व्यक्ती अशा पद्धतीचे 3 जण हे लाच घेत होते। त्यावेळेस मुंबई एसीबीने नाशिकमध्ये येऊन ही कारवाई केली होती। या तिघांनाही अटक केली होती आणि 2 दिवसाआधी त्यांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये जे हजर केलं असतं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती। या 2 दिवसांमध्ये संपूर्ण एसीबी कडनं तपास करण्यात आलेला आहे आणि आज आणखी एकदा या तिघांनाही नाशिकच्या न्यायालयामध्ये जे हजर केलं असतं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी या तिघांनाही मिळालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिक चौकशी मुंबई एसीबी कडनं चालू आहे। पण 2 वरिष्ठ अधिकारी जीएसटीचे एकूणच वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशा पद्धतीचे लाच घेताना रंगेहात पकडलेले एकच खबर जे उडाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। मात्र किरण, या तिघांनी पहिल्यांदाच ही लाच घेतलेली आहे की याआधी सुद्धा त्यांनी अनेक वेळा लाच घेतलेली आहे? या संदर्भात काही माहिती समोर आली आहे? अद्याप त्या प्रकरणात काही माहिती मिळू शकलेली नाहीये। या सगळ्या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे, पण 2 दिवसाआधी ही कारवाई मुंबई एसीबीने केलेली आहे। त्यामुळे आधी या संदर्भात त्यांचा जो एकूणच जो कालावधी आहे त्या संदर्भात काही माहिती मिळू शकलेली नाहीये। मागच्या 2 दिवसांमध्ये तपास जे आहे ते पोलीस यंत्रणांकडून केला जातोय, त्यामुळे पुढच्या काळामध्ये आणखी या सगळ्या संदर्भात काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं असेल। ठीक आहे किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा।